श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. आजचा हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐका. कधी कधी रात्री अचानक आपल्याला जाग येते. काही जण घड्याळाकडे पाहतात आणि त्यावर 3:33 अशी वेळ दिसते. अनेक भक्त अशा क्षणांना आपल्या जीवनाकडे पुन्हा पाहण्याची, मन शांत करण्याची आणि स्वामींचं स्मरण करण्याची संधी मानतात. जर तुमच्याही आयुष्यात असा एखादा अनुभव आला असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी चिंतनाचा आणि श्रद्धेचा क्षण ठरू शकतो. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांवर प्रेम करत असाल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. आता डोळे हलकेच मिटा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात स्वामींचे स्मरण करा. प्रिय भक्तांनो, जीवनात काही क्षण असे असतात जे आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला भाग पाडतात. दिवसभराची धावपळ, चिंता, जबाबदाऱ्या आणि भविष्याची काळजी यामध्ये मन थकून जातं. अशा वेळी रात्री अचानक जाग आली तर अनेक जण पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करतात, पण काही जण त्या शांत क्षणाचा उपयोग प्रार्थनेसाठी करतात. स्वामी समर्थांनी नेहमी श्रद्धा, धैर्य आणि संयम यांचा मार्ग दाखवला. त्यांच्या शिकवणीत प्रत्येक क्षण हा ईश्वराच्या स्मरणाची संधी. म्हणूनच जर कधी रात्री जाग आली तर घाबरण्याऐवजी काही क्षण शांत बसा, मनात स्वामींचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताना आपल्या मनातील भीती, चिंता आणि अस्वस्थता हळूहळू कमी होत असल्याची जाणीव अनेक भक्त व्यक्त करतात. प्रिय भक्तांनो, स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे प्रत्येक घटनेला चमत्कार म्हणणे नव्हे. खरा भक्त तो असतो जो सुखात नम्र राहतो आणि दुःखात धैर्याने उभा राहतो. स्वामींची कृपा आपल्या कर्मातून, आपल्या विचारातून आणि आपल्या संयमातून अनुभवता येते. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कोणाबद्दल राग धरून बसलोय का? मी कोणाला माफ करू शकतो का? मी उद्या कोणतं एक चांगलं कर्म करू शकतो? हे प्रश्नच आपल्या अंतर्मनाला योग्य दिशा देऊ शकतात. जर तुम्ही अजूनही हा संदेश मनापासून ऐकत असाल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यावर कृपा ठेवा. तुमची ही एक ओळ अनेक इतर भक्तांसाठी ही प्रेरणा ठरू शकते. प्रिय स्वामी भक्तांनो, आता पुन्हा एकदा शांत मनाने बसा. मनात फक्त एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम घेताना स्वतःला कोणत्याही चमत्काराची अपेक्षा न ठेवता मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा म्हणजे भीती नव्हे, श्रद्धा म्हणजे विश्वास, संयम आणि योग्य कर्म करण्याची प्रेरणा. जीवनात प्रत्येकालाच कठीण दिवस येतात. कधी आर्थिक अडचणी, कधी नात्यांतील तणाव, कधी आरोग्याची चिंता, तर कधी भविष्याबद्दल अस्वस्थता. अशा वेळी मन अनेक प्रश्न विचारतं, माझ्याच आयुष्यात इतकं सगळं का घडतं? पण याच क्षणी आपण स्वतःला आठवण करून द्यायची, प्रत्येक दिवस हा नव्यानं उभं राहण्याची संधी आहे. स्वामी समर्थांच्या चरित्रात एक संदेश वारंवार दिसतो, धैर्य सोडू नका, चांगले कर्म सोडू नका आणि निराशेतही आशा जिवंत ठेवा. आज जर तुमच्या मनात एखादी चिंता असेल तर ती काही क्षणांसाठी कागदावर लिहून ठेवा किंवा मनात स्पष्टपणे ओळखा. मग स्वतःला विचारा, या परिस्थितीत मी उद्या एक सकारात्मक पाऊल कोणतं उचलू शकतो? अनेकदा आपल्या हातात उत्तर नसतं,
पण पुढचं योग्य पाऊल मात्र आपल्या हातात असतं. कधी कधी लोक म्हणतात, माझी प्रार्थना ऐकली जात नाही. पण प्रार्थना ही फक्त काहीतरी मागण्यासाठी नसते. प्रार्थना म्हणजे मनाला शांत करण्याचा, योग्य विचारांना बळ देण्याचा आणि स्वतःमध्ये धैर्य जागवण्याचा मार्ग आहे. जेव्हा मन अस्वस्थ असेल तेव्हा काही क्षण शांत बसा आणि स्वामींचं नामस्मरण करा. हा वेळ स्वतःला सावरण्याचा असू शकतो. आता मी तुम्हाला एका भक्ताची प्रेरणादायी गोष्ट सांगते. एका गावात एक साधा कष्टाळू माणूस राहत होता. त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या. त्याला असं वाटायचं की त्याचे प्रयत्न पुरेसे नाहीत आणि नशीब त्याच्या बाजूने नाही. पण त्याने एक सवय लावली. प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी तो काही मिनिटं शांत बसून दिवसाचा विचार करायचा. आज मी कोणतं चांगलं काम केलं, उद्या आणखी काय सुधारू शकतो, असा तो स्वतःलाच प्रश्न विचारायचा. काळानुसार त्याच्या समस्या एका रात्रीत नाहीशा झाल्या नाही, पण त्याचा दृष्टिकोन बदलला. त्याने अधिक संयमाने निर्णय घ्यायला सुरुवात केली. नात्यांमध्ये संवाद सुधारला आणि आपल्या कामात सातत्य ठेवलं. त्याच्या आयुष्यातील बदल हा एका चमत्कारापेक्षा श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम होता. प्रिय भक्तांनो, तुम्हीही हा संदेश मनापासून ऐकत असाल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, मला योग्य मार्ग दाखवा. तुमची ही प्रार्थना इतरांनाही सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा देऊ शकते. आजची रात्र तुमच्यासाठी एक आठवण ठरो. मन शांत ठेवा, कोणाचं वाईट चिंतू नका. उद्यासाठी एक चांगला संकल्प करा आणि स्वामींच्या नावाने दिवसाची सांगता करा. यातून प्रत्येक समस्या लगेच सुटेलच असं नाही, पण अधिक स्थिर मनाने पुढील दिवसाला सामोरं जाण्याची ताकद नक्की मिळू शकते. श्री स्वामी समर्थ. तुमच्या या एका नामस्मरणामुळे इथे आलेल्या प्रत्येक भक्ताच्या मनातही भक्तीची ज्योत अधिक प्रज्वलित होवो. आता काही क्षण डोळे मिटा, एक दीर्घ श्वास घ्या. मनात फक्त स्वामींचं रूप उभं करा. त्यांच्या चरणी तुमच्या सर्व चिंता, भीती आणि अस्वस्थता अर्पण करा. प्रिय भक्तांनो, जीवनात काही प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं लगेच मिळत नाही. कधी आपण विचार करतो, मी एवढी मेहनत करतो तरी यश का मिळत नाही, मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्यावरच संकट का येतात. असे प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतात. पण अशा वेळी स्वामींची शिकवण आपल्याला एक गोष्ट सांगते, धैर्य सोडू नका, कारण प्रत्येक कठीण काळ कायमचा नसतो. जसा काळोख संपल्यानंतर सूर्य उगवतो, तसंच दुःखानंतर आशेची नवी सकाळही येऊ शकते. प्रिय भक्तांनो, आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या मनात किती राग साठवून ठेवलाय, किती लोकांना अजूनही मी माफ केलेलं नाही, किती गोष्टींचा भार मी विनाकारण मनात घेऊन फिरतोय. हा भार हलका करण्याची सुरुवात आजपासून करता येईल, कारण शांत मनाने घेतलेले निर्णय अनेकदा अधिक योग्य ठरतात. एक छोटासा विचार, जर एखाद्या झाडाला फळं यायची असतील तर आधी त्याला मुळं मजबूत करावी लागतात. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात आनंद यायचा असेल तर आधी श्रद्धा, सद्विचार आणि चांगली कर्म मजबूत करावी लागतात. मित्रांनो, स्वामी समर्थांकडे जाण्याचा मार्ग फक्त मंदिरातून जात नाही, तो आपल्या वागण्यातूनही जातो. एखाद्या गरजूला मदत करणं, आईवडिलांचा आदर करणं, खोटं न बोलणं, मनापासून काम करणं, ही सुद्धा भक्तीच आहे. आता मनातल्या मनात स्वामींना सांगा, स्वामी, माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर करण्याची शक्ती द्या, योग्य निर्णय घेण्याचं शहाणपण द्या
आणि संकटांना धैर्यानं सामोरं जाण्याची हिंमत द्या. प्रिय भक्तांनो, जर आज तुम्ही कोणाबद्दल राग धरून बसला असाल तर आज एक निर्णय घ्या. रागापेक्षा मनःशांती मोठी आहे, द्वेषापेक्षा क्षमा मोठी आहे, अहंकारापेक्षा प्रेम मोठं आहे. अशी भावना मनात वाढवली तर आपलंच मन अधिक शांत होतं. जर तुम्ही इथंपर्यंत मन लावून ऐकत असाल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझं मन शांत ठेवा. तुमची ही प्रार्थना अनेक इतर भक्तांनाही सकारात्मकतेची प्रेरणा देईल. प्रिय भक्तांनो, आजची रात्र घाई करण्याची नाही, स्वतःशी प्रामाणिकपणे बोलण्याची रात्र आहे. आज फक्त इतकंच ठरवा, उद्याचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला जगायचा. एखाद्याला हसवायचं, एखाद्याला मदत करायची आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने करायची. स्वामींच्या कृपेचा अर्थ फक्त चमत्कार नसतो, कधी ती योग्य वेळी मिळालेली प्रेरणा असते, कधी संकटात न हार मानण्याचं धैर्य असतं, कधी एखाद्या माणसाकडून मिळालेली मदत असते आणि कधी स्वतःमध्ये झालेला सकारात्मक बदलही असतो. जो हा बदल ओळखतो तो प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगायला शिकतो. प्रिय स्वामी भक्तांनो, मन शांत ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात प्रेमाने 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम घेताना कोणत्याही चमत्काराची अपेक्षा न करता मनातील अस्वस्थता हळूहळू शांत होत असल्याची जाणीव करा. प्रिय भक्तांनो, आपल्या जीवनात अनेकदा आपण उत्तरं शोधत असतो. हे माझ्याच बाबतीत का घडलं? माझे प्रयत्न कधी फळाला येतील? माझ्या प्रार्थनेचं काय? अशा प्रश्नांची उत्तरं नेहमी लगेच मिळत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, प्रत्येक दिवस आपल्याला नवी संधी देतो. आज घेतलेला एक चांगला निर्णय, आज केलेलं एक चांगलं कर्म उद्याचं आयुष्य अधिक सुंदर बनवू शकतं. स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमी एकच मार्ग दाखवला, श्रद्धा, संयम आणि सत्कर्म. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे, श्रद्धा म्हणजे योग्य गोष्ट करत राहण्याचा विश्वास. संयम म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नव्हे, संयम म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत धैर्याने प्रयत्न करत राहणं. आणि कर्म म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा ठेवणं. प्रिय भक्तांनो, कल्पना करा, एक शेतकरी बी पेरतो, दुसऱ्या दिवशी त्याला पीक मिळत नाही. तो रोज पाणी घालतो, जमिनीची काळजी घेतो, सूर्य, पाऊस आणि वेळ यांची वाट पाहतो, कारण त्याला माहीत असतं आजचं कर्म उद्याचं फळ घडवतं. आपलं जीवनही तसंच आहे. आपण आज जे विचार करतो, जसं बोलतो, जसं वागतो, त्यातूनच आपल्या उद्याची दिशा तयार होते. म्हणून आज स्वतःला एक छोटासा संकल्प द्या. आजपासून खोटं बोलायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही, राग आल्यावर थोडा वेळ शांत राहायचं आणि शक्य असेल तेव्हा एखाद्याला मदतीचा हात द्यायचा. अशी छोटी पावलंही मोठा बदल घडवू शकतात. प्रिय भक्तांनो, आता एक छोटी प्रार्थना करूयात. मनात म्हणा, स्वामी माझ्या मनातील भीती कमी करा, माझ्या विचारांना योग्य दिशा द्या. जे माझ्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करण्याची शक्ती द्या आणि जे माझ्या हातात नाही ते शांतपणे स्वीकारण्याचं धैर्य द्या. जर तुम्ही इथंपर्यंत मनापासून ऐकत असाल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला सद्बुद्धी द्या. तुमची ही प्रार्थना वाचून इतर भक्तांनाही प्रेरणा मिळू शकते. प्रिय भक्तांनो,
आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत करा. आजच्या दिवसात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी आठवा आणि उद्यासाठी एक चांगला संकल्प करा. ही छोटी सवय मनात कृतज्ञता आणि स्थिरता वाढवू शकते. लक्षात ठेवा, स्वामींची कृपा अनेकदा आपल्या आयुष्यातील योग्य विचार, योग्य निर्णय, चांगल्या माणसांची साथ आणि संकटातून उभं राहण्याच्या धैर्यातूनही अनुभवता येते. जेव्हा आपण श्रद्धा आणि सत्कर्माचा मार्ग धरतो तेव्हा प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण वाटू लागतो. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर कमेंटमध्ये फक्त एकदा लिहा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. तुमच्या या नामस्मरणामुळे या भक्तिमय वातावरणात सहभागी झालेल्या प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा आणि शांततेची प्रेरणा मिळेल. प्रिय स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा मन शांत करा. जिथे आहात तिथेच काही क्षण स्थिर बसा. डोळे अलगद मिटा आणि मनात प्रेमाने उच्चारा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या नामस्मरणासोबत आपल्या मनातील प्रत्येक चिंता स्वामींच्या चरणी अर्पण केल्याची भावना मनात जागवा. प्रिय भक्तांनो, आज मी तुम्हाला एका साध्या पण हृदयस्पर्शी भक्ताची गोष्ट सांगणार आहे. एका छोट्याशा गावात गणेश नावाचा एक तरुण राहत होता. घरची परिस्थिती साधी होती, जबाबदाऱ्या खूप होत्या. कधी पैशांची चिंता, कधी नोकरीची, कधी आईच्या तब्येतीची, तर कधी स्वतःच्या भविष्याची. दररोज रात्री तो विचारांच्या ओझ्याने झोपत असे. एके दिवशी त्याच्या आजोबांनी त्याला एकच सल्ला दिला. ते म्हणाले, बाळा, दररोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं स्वतःसाठी काढ. स्वामींचं नामस्मरण कर आणि त्या दिवशी मिळालेल्या 3 गोष्टींसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त कर. गणेशने हा सल्ला मनापासून स्वीकारला. पहिल्या दिवशी त्याला वाटलं, माझ्याकडे आभार मागण्यासारखं आहे तरी काय? पण तो शांत बसला. त्याने विचार केला, आज माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. आज मला 2 वेळेचं अन्न मिळालं. आज मी निरोगी आहे. या 3 गोष्टी आठवताच त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. दिवस गेले, आठवडे गेले आणि हळूहळू त्याच्या मनात बदल होऊ लागला. समस्या पूर्णपणे संपल्या नव्हत्या, पण त्या समस्यांकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलला होता. तो अधिक शांत झाला, राग कमी झाला, निराशा कमी झाली आणि आत्मविश्वास वाढू लागला. प्रिय भक्तांनो, यातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. कधीकधी बाहेरचं जग बदलण्यापूर्वी आपलं अंतर्मन बदलणं आवश्यक असतं. जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा निर्णयही अधिक समजूतदारपणे घेतले जातात. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी शेवटी धन्यवाद मनापासून कधी म्हटलं होतं? आई वडिलांना, गुरूंना, मित्रांना किंवा स्वतःच्या आयुष्यालाच? कृतज्ञता ही मनाला हलकं करणारी शक्ती आहे. प्रिय भक्तांनो, आता एक छोटासा संकल्प करूयात. उद्या सकाळी उठल्यानंतर पहिलं काम म्हणून कोणत्याही एका व्यक्तीला प्रेमाने स्मित द्या. एक चांगला शब्द बोला किंवा एखाद्याला मदत करा. छोट्या कृतींनीही मोठा बदल घडू शकतो. जर तुम्ही अजूनही हा संदेश मन लावून ऐकत असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, स्वामी, माझ्या जीवनात सद्विचार वाढू देत. तुमची ही ओळ दुसऱ्या एखाद्या भक्तालाही प्रेरणा देऊ शकते. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, सेवा म्हणजे फक्त मोठं दान करणं नाही. सेवा म्हणजे थकलेल्या व्यक्तीला धीर देणं, दुःखी माणसाचं शांतपणे ऐकून घेणं, भुकेल्याला अन्न देणं,
वृद्धांचा आदर करणं आणि आपल्या कुटुंबियांशी प्रेमाने वागणं ही सुद्धा खरी भक्ती आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचं नामस्मरण करा. दिवसभरात झालेल्या चुका आठवा, त्यातून काय शिकता येईल याचा विचार करा आणि मनात म्हणा, स्वामी, मला उद्या कालपेक्षा अधिक चांगला माणूस बनवा. प्रिय भक्तांनो, जीवनातील सर्वात मोठा विजय इतरांवर नाही, तर स्वतःच्या भीतीवर, स्वतःच्या रागावर आणि स्वतःच्या अहंकारावर मिळवलेला विजय असतो. जो स्वतःला जिंकतो तोच खऱ्या अर्थाने समाधानी जीवन जगू लागतो. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर शेवटी एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमचं हे नामस्मरण अनेक भक्तांना भक्ती, शांतता आणि सकारात्मकतेची प्रेरणा देईल. प्रिय स्वामी भक्तांनो, जर तुम्ही इथपर्यंत हा संपूर्ण संदेश मन लावून ऐकला असेल तर सर्वप्रथम तुमचं मनःपूर्वक स्वागत आणि आभार. आज आपण एका गोष्टीची आठवण करून घेतली. जीवनात काही क्षण असे येतात जे आपल्याला थांबायला, स्वतःकडे पाहायला आणि श्रद्धेने पुढे चालत राहायला प्रेरणा देतात. रात्री शांततेत जाग आली, एखादा विचार मनात आला किंवा मन अस्वस्थ झालं तर त्या क्षणाला भीतीचा नव्हे तर आत्मचिंतनाचा क्षण बनवूयात. प्रिय भक्तांनो, आपल्या जीवनात सुख येईल, दुःखही येईल, यश मिळेल, अपयशही येईल, पण या प्रत्येक अनुभवातून आपण अधिक समजूतदार, अधिक संयमी आणि अधिक कृतज्ञ होऊ शकतो. हीच खरी आध्यात्मिक वाटचाल आहे. स्वामी समर्थांच्या जीवनातून आपण एक मोठा संदेश शिकतो. श्रद्धा ठेवा पण कर्म सोडू नका. प्रार्थना करा पण प्रयत्न थांबवू नका. आशा ठेवा पण संयम हरवू नका. जेव्हा हे 3 गुण आपल्या जीवनात येतात तेव्हा मनात स्थिरता निर्माण होते. आजपासून एक छोटा नियम करूयात. दररोज सकाळी उठल्यावर फक्त 1 मिनिट मनात शांतपणे म्हणा, स्वामी, आज मला योग्य विचार, योग्य शब्द आणि योग्य कर्म करण्याची बुद्धी द्या. आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणाला आनंद दिला? आज मी कोणती चूक सुधारली? उद्या मी आणखी चांगला माणूस कसा होईल? जर रोज हे 3 प्रश्न स्वतःला विचारले तर हळूहळू जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. प्रिय भक्तांनो, तुमच्याकडे पैसा असो वा नसो, मोठं घर असो वा नसो, मोठं पद असो वा नसो, जर तुमच्या मनात शांती आहे, आईवडिलांचा आशीर्वाद आहे आणि चांगली कर्म करण्याची तयारी आहे, तर तुम्ही खरोखर श्रीमंत आहात. आता सर्वांनी डोळे हलकेच मिटा. मनात स्वामी समर्थांचं तेजस्वी रूप उभं करा आणि प्रेमाने ही छोटी प्रार्थना म्हणा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील भीती दूर करा. मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. माझ्या कुटुंबाला आरोग्य, शांतता आणि एकमेकांवर प्रेम करण्याची शक्ती द्या. माझ्या हातून चांगली कर्म घडू देत. माझ्या मनात नम्रता, संयम आणि कृतज्ञता कायम राहू देत. आणि प्रत्येक दिवस तुमच्या स्मरणाने सुरू होऊन तुमच्या स्मरणानेच संपो. श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, जर या संदेशामुळे तुमच्या मनाला थोडीशीही शांतता मिळाली असेल तर त्या शांततेला आपल्या दैनंदिन जीवनात जपण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा ही केवळ शब्दांमध्ये नसते, ती आपल्या वागण्यात दिसली पाहिजे, प्रेमात दिसली पाहिजे, सेवेत दिसली पाहिजे आणि चांगल्या कर्मात दिसली पाहिजे. आता एक छोटी विनंती.
जर तुम्ही संपूर्ण संदेश इथपर्यंत ऐकला असेल तर कमेंटमध्ये फक्त इतकंच लिहा, श्री स्वामी समर्थ. मला आनंद होईल की हा संदेश तुमच्यापर्यंत पूर्ण पोहोचला आणि कमेंटमध्ये इतर भक्तांचे अनुभव, प्रार्थना आणि सकारात्मक विचार वाचून अनेकांना प्रेरणा मिळेल. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर तो अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जो आज मनाने थोडा खचला. कदाचित तुमच्याकडून शेअर झालेला हा संदेश त्या व्यक्तीसाठी आशेची एक नवी सुरुवात ठरेल. आपल्या सर्वांसाठी शेवटची प्रार्थना. स्वामी, आम्हाला योग्य विचार द्या, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, दुःखात धैर्य, सुखात नम्रता आणि प्रत्येक क्षणी कृतज्ञ राहण्याची प्रेरणा द्या. आमच्या घरात प्रेम, आरोग्य आणि शांतता नांदो. आमच्या हातून सदैव चांगली कर्म घडू देत. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी संदेशासह. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.